डोणगावकरांचे सायलीला दूध डेअरीचे शुभारंभ आनंदनगर येथे लोहा कृषी उत्पन्न समितीचे सभापती विक्रांत श्यामसुंदर शिंदे यांच्या हस्ते पार पडला। डोणगावकर यांच्या सायलीला दूध डेअरीच्या माध्यमातून नांदेड शहराच्या व्यावसायिक क्षेत्रात भर पडली आहे। माझं नाव राजेश देवदास सामंत, राहणार डोणगाव, तालुका मुदखेड, जिल्हा नांदेड। आज दिनांक 1 मार्च 2026 रविवार रोजी विक्रांत दादा शिंदे यांच्या हस्ते शुभप्रसंग आमचे शॉपचे ओपनिंग झालेले आहे। तर आपल्या याच्या पहिल्याचे 2 शॉप जे आहेत भोकर इथे चालू आहेत। 10 वर्ष झालं भोकर मध्ये स्थापना झालेली आहे आणि ही तिसरी ब्रांच आम्ही नांदेड आनंदनगर येथे ओपन केलेली आहे। आणि आपल्याजवळ चांगले प्रोडक्ट सगळे अवेलेबल आहेत। पनीर, कहवा, दूध, दही हे सर्व प्रोडक्ट आपण स्वतः बनवत आहे। सगळे क्वालिटी चांगल्यापैकी तुम्हाला मिळेल। आणि याच्या अगोदर पण आपण नांदेडमध्ये पनीर सप्लाय करत होतो। आज कमी भरती 20 वर्ष झालेले आहे आमचा व्यवसाय चालू आहे। या व्यवसायामध्ये सर्वांचं उत्कृष्ट चांगल्यापैकी आम्हाला सहकार्य मिळालेलं आहे। गिरायकांना आमच्यावर खुश समाधान आहे। गिरायकांचं सर्वांचं खूप खूप आभार करत आहे। आमचं स्वतःच्या घरच्या जनावर म्हशी आहेत। 100 म्हशीचा गोठा आहे आपला डोणगाव या ठिकाणी आहे। धानोरा भोकर इथं पण आपले 50 म्हशी आहेत। तिथून सगळं भोकर भेटले सर्व गिरायकांना मिळते दूध। आणि याच्यानंतर आता नांदेडला पण सप्लाय चालू झालेला आहे आजपासून। आज दिनांक 1 मार्च रोजी ओपनिंग झालेले आहे। तुम्हाला रोज प्रमाणात आपल्या स्वतः आणि स्वच्छ आणि चांगल्या प्रकारचं दूध तुम्हाला मिळेल। सर्वांपेक्षा क्वालिटी आपली चांगली राहणार आहे। कमी भरती 7090चं दूध आपलं अवेलेबल आहे मार्केटमध्ये। आणि जवळपास नाही म्हणलं तरी आपण पहिलं आपलं नांदेडमध्ये मार्केटिंग आहे अवेलेबल। पहिलं आपण नांदेडमध्ये आपलं नाव फक्त पनीरच्या व्यवसायामध्ये प्रसिद्ध आहे। ग्राहकांना नावाने एवढंच राहील की बा क्वालिटी चांगली मिळेल। विक्रांत दादा शिंदे शॉप S5 सर्व गिराहकांना एक वेळेस अवश्य येऊन भेट द्यावे ही विनंती। नमस्कार। आज दिनांक 1 मार्च 2026 रोजी आमचे पुतणे राजू हमन आणि समा हमन यांच्या साईलीला या डेअरीच्या 3ऱ्या शाखेचं शुभारंभ माननीय श्री शिंदे साहेबांच्या हस्ते झालेले आहे। आज आम्हाला सांगण्यास आनंद होतो की हे तरुण पिढी आज ही व्यवसाय पाण्यामध्ये येत आहे आणि हा व्यवसाय पाणी त्यांनी खूप मेहनतीने आणि जिकरीने करत आहे। या दोघांनी 7 वर्षाखाली भोकर या ठिकाणी सुरुवात केली होती आणि भोकर या ठिकाणी 2 शाखा करता करता आज नांदेड जिल्ह्याच्या ठिकाणी यांनी आज 3री शाखा या शाखेचं उद्घाटन केले आहे। यांना असेच भविष्यामध्ये भरघोस यश येवो आणि सगळ्यांचं सहकार्य असंच त्यांना लाभो हीच या ठिकाणी मी इच्छा व्यक्त करतो। आपला जो नवीन शॉपिंग कॉम्प्लेक्स आपण काढला आहे S5 नावाचा श्री श्यामसुंदर शिंदे शॉपिंग स्पेसेस, त्यामधलं सगळ्यात प्रथम आणि पहिलं दुकान सायलीला दूध डेअरी ह्याचं आज इथं उद्घाटन होत आहे। सायलीला दूध डेअरी म्हणजे भोकरचा एक व्यवसाय उद्योग आहे। त्यांच्या 2 शाखा भोकरमध्ये आधीपासून आहेत आणि त्यांनी आता नांदेडमध्ये त्यांची 3री शाखा ही उघडली आहे। ही आपल्या S5 शॉपिंग कॉम्प्लेक्स मध्ये। सायलीला दूध डेअरी म्हणजे त्यांचे संस्थापक राजेश हमन जे आहेत, त्यांच्याबद्दल मी मार्केटमध्ये बरीच माहिती काढली आहे। ते सगळ्यात शुद्ध प्युअर दुधाचे पदार्थ देतात, दूध देतात, डेअरी प्रोडक्ट्स, पनीर वगैरे असे बहुतांश बाकी सगळ्या डेअरीपेक्षा त्यांची सगळ्यात हायेस्ट क्वालिटी आहे। सगळ्यात चांगलं क्वालिटी, उत्तम क्वालिटी व ते स्वतःचा दूध सोर्स करतात। म्हणून त्याच्यात कोणतीच असं नाही की फक्त शेतकऱ्यांकडून घेतो, ते स्वतःच दूध त्यांचे स्वतःचेच म्हशी वगैरे आहेत, स्वतःच ते आपलं दूध डेअरीला देतात आणि त्याचे प्युअर शुद्ध पदार्थ सगळ्यांना गिरायकांना देतात। माझं ग्राहकांना हेच सल्ला राहील की ट्रस्टेड ब्रँड करून घ्यावं, चांगल्या ब्रँड करून घ्यावं। जसं आपलं सायलीला दूध डेअरी आहे, ज्यांच्यावर आपल्याला विश्वास ठेवता येतो, ज्यांचे जे पदार्थ आहेत, प्रोडक्ट्स आहेत, जे आपल्याला माहिती आहेत बाबा की हे मार्केटमध्ये सगळ्यात उत्तम प्रोडक्ट्स आहेत, तशाच ठिकाणी करून घ्यायचं। इतर दुसरीकडे जर गेलात तर काय भेटते काय नाही ह्याची खात्री नसते। इथं मी खात्री देऊ शकतो, आम्ही सर्व खात्री देऊ शकतो की मार्केटले नंबर 1 प्रोडक्ट, नंबर 1 आपल्याला या डेअरीमध्ये भेटते। मी राजेश हमनजींना सायलीला दूध डेअरीसाठी खूप खूप शुभेच्छा देऊ इच्छितो। थँक्यू दादा। येस येस।